त्या ठिकाणी आपला आवाज चाललेला आहे. ही भावना मनातून आपण जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव असं जे काही गुरु परंपरा आहे त्यामध्ये शिकवलं जातं. ते कुठे आपण बसलेलो आहोत त्या धार्मिक ठिकाणी, त्याचं कमीत कमी तिथला एक कागद तरी उचला, एक पेन तरी उचला, एखादी चप्पल तरी बरोबर लावावी. तशी एक खूप सुंदर आध्यात्मिक शिस्त आहे. आणि त्या शिस्तीचा एक पार्ट म्हणून इथे टॉयलेटची व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय स्वच्छ, क्लीन आणि ॲडव्हान्स टॉयलेटचं काम इथे चाललं आहे. आणि या ॲडव्हान्स जे काम चाललेलं आहे त्या कामाची नुसती तारीफ करून चालणार नाही, तर या कामासाठी काहीतरी मी देणं लागतो. या भावनेतून आम्ही डॉक्टर साहेब, मी, अर्चनाताई, 4-5 लोकांनी आम्ही असं थोडं डिस्कस केलं. कामाची व्यस्तता खूप आहे, खूप प्रकल्प आहे, खूप ठिकाणी अर्जंट बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, चालू आहेत. पण तरी सुद्धा ज्या गोष्टी जेव्हा कराव्या लागतात तेव्हा त्या कराव्याच लागतात. आज गुरुवार आहे महाराजांचं आणि या ठिकाणी प्रकल्प चालू आहे. तर आम्ही सगळ्यांनी जेव्हा डॉक्टरशी डिस्कस केलं, डॉक्टरांनी एकच सांगितलं की अभी देखो क्या कहना है वो कह दे, मैं तेरे साथ करूंगा. तर या टॉयलेटच्या प्रकल्पासाठी डॉक्टर हरीशजी बाहेती आणि डॉक्टर सरोजताई बाहेती यांच्यातर्फे 1 लाख रुपयाचं मी जाहीर करतो. डॉक्टर साहेबांनी आणि डॉक्टर सरोजताईंनी 1 लाख रुपयाची मदत जाहीर केली. तर छोटी फुल नाही, फुलाची पाकळी. आपण कधी अंडर प्रेशर काम करू नये. प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, प्रत्येकाचे जीन्स वेगळे आहेत, मागचे कर्म वेगळे आहेत, कुंडली वेगळी आहे, वास्तू वेगळी आहे, संस्कार वेगळे आहेत, समूह वेगळा आहे. त्या समूहात आपण टाकतो तसा दृष्टिकोन बनत असतो आणि तशी व्हिजन बनत असतो. त्याला इंग्रजीमध्ये आम्ही व्हिजन म्हणतो. तर तुमच्यावर माझ्या कुठलंही प्रेशर नाहीये, डॉक्टर साहेबांनी दिलेलं नाही. पण आपण काहीतरी दिलं लागतोय भावनेतून, छोटा मोठा प्रयत्न. म्हणजे ही जलदारांची मीटिंग होणारच आहे, पॉवरफुल होणार आहे. किती कोण काय याचा काही संबंध नाही आहे. सगळ्यांचा हेतू शुद्ध आहे. असे लोक इथे आलेले आहेत ते येऊ शकत नाही, त्यांच्या पण शुभेच्छा आहेत. पण तत्पूर्वी आपण सगळ्यांनी असा प्रयत्न करावा. माझी विनंती नाहीये, फोर्स पण नाहीये, पण असं मला वाटतं की त्यांनी सुरुवात केली, आपण कुठेतरी आज मी विचारणार नाही, पुढे घरी जाऊन तुम्ही चर्चा करा. आणि मी त्या दिवशी पण माझ्या वडिलांच्या वाढदिवसामध्ये जेव्हा एक मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण वाशिम जिल्ह्यातले 25 पेक्षा जास्त रक्तदान करणारे रक्तदात्यांचा सत्कार केला. वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये आपलं योगदान, जीवन देणारे किंवा पैसा देणारे किंवा वेळ देणारे फार मोठ्या लोकांचा सत्कार केला. त्या ठिकाणी पण मी सांगितलं की चांगली कामं करताना बुद्धी बंद ठेवावी. चांगली कामं करताना बुद्धी बंद ठेवावी आणि फक्त हृदय चालू ठेवावं. हृदय चालू. वाईट कामं करायची असेल तर हृदय बंद ठेवायचं आणि बुद्धी वारंवार वापरायची. की मैं रुक सकता हूं क्या, मैं रुक सकता हूं क्या. दान ही चांगली प्रक्रिया आहे, त्याच्याकरता बुद्धीचा वापर करायचाच नाही. तर निश्चितच एक आमच्या छोट्याशा ग्रुपतर्फे, ज्या ग्रुपचा कोणी प्रेसिडेंट नाहीये, कोणी व्हाईस प्रेसिडेंट नाही, कधी मीटिंग नसते, म्हणजे कधी इलेक्शन नसते, अशा या छोट्याशा आमच्या ग्रुपतर्फे एक सुरुवात म्हणून 2100 रुपये अर्चनाताई मेहकरकर ह्या देते. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते पाटील डॉक्टर साहेबांसोबत दादांना द्यावं, ते श्रीकृष्ण दादांना द्यावं. टाळी वाजली पाहिजे. काय होतं, चांगलं कुठलंही काम असो. आताच बालाजी बरोबर बोलतो, दादा सॉरी मी पेढा नाही आणू शकतो. कुठला पेढा रे, छोटीशी गोष्ट आहे नाही म्हणून दादा. तो श्री रविशंकर गुरुजींच्या आशीर्वादाने जो बनतो 1,500 रुपये किलोचा पेढा, ते मी आणू शकलो नाही, पण तुला नंतर काही दिवसात मिळून जाईल. गोष्ट छोटीशी आहे पण बरी वाटते ना ऐकताना. तर आपण एकमेकाला समजून घेऊया आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत जाताना सगळ्यांनी जर डॉक्टर साहेबांना म्हणलं की यार आपने अच्छा काम किया टॉयलेट के लिए, डॉक्टर साहेब तिकडे राहतात, आपण इकडे राहतो, पण कुठलेही असा विचार न करता 1 लाखाची मदत जाहीर केली. आपण त्यांना जर धन्यवाद दिले तर मनातून हातात मिळवला तर एक कॉल सरोज भाऊला केला तर कसं वाटेल ना. मी एक उदाहरण देतो की कोणाचा प्रचार नाही करता, चांगलं वाटेल ना. मला असं वाटतं अशाच द्वारे आपल्याला काही प्रकल्प तो आपण नाही पूर्ण करणार, महाराज पूर्ण करून घेणार, आपलं योगदान आपण घेऊया. छोटीशी माझ्या ग्रुपतर्फे पण मी पण 1100 रुपयाचे मेंबर तयार करत आहे. काही 5, 10, 2, 4 मेंबर झाले तर ती अमाऊंट लवकरच डॉक्टर साहेबांकडे आम्ही देऊ. आणि अधिक वेळ न घेता इतके मोठमोठे लोक इथे बसलेले आहेत, नानवटे साहेबांसारखे, तहसीलदारांसारखे, तहसीलदार म्हणून एक चांगला मित्र म्हणून
किंवा एक डेडिकेटेड अधिकारी म्हणून मला काही सांगता येणार नाही. आणि डॉक्टर साहेबांबद्दलचं काय, आतापर्यंत आम्ही म्हणायचो की विदर्भातले आर्ट ऑफ लिव्हिंगचे वाशिम जिल्ह्याचे सर्वेसर्वा, आता जलताराचे अशासकीय सर्वेसर्वा असं म्हणता येईल त्यांना, काळी वाजली पाहिजे. आणि इथे गणमान्य व्यक्ती तर बसलेले आहेतच. आम्ही त्या मीटिंग मध्ये पण होतो, 12 गावांची काही टोपोग्राफी पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये जर थोडं काम केलं तर 12 गावाला पाणी मिळणार आहे. तुम्ही जर त्या हाताच्या व्हेन्स जर पाहिल्या, छोट्या वेन आणि मोठ्या व्हेन म्हणजे नसा, तर एखादी व्हेन जर बंद असते, त्याला थोडा धक्का दिला तर सगळ्या व्हेन मधून ते रक्त जसं वाहतं तसं पाण्याचं आहे. तुम्ही जर सॅटेलाइट फोटोग्राफ्स पाहिले, थोडं काम करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी जर काम डायरेक्ट नाही करता आला तर धक्का देण्याची गरज आहे, धक्का नाही देता आला तर शुभेच्छा देण्याची गरज आहे, ते नाही करता आला तर प्रार्थना करता आली, ते नाही करता आलं तर कमीत कमी खिचू नका, खूपते काम इनको काही नाही, एवढं तरी कमीत कमी आपण करूया. आणि निश्चितच येणाऱ्या 13 मे फिक्स आहे. त्या दिवशी पण मी सांगितलं माझ्या वडिलांच्या त्या मोठ्या कार्यक्रमात, मी इथे सांगत नाही, प्रत्येक खेड्यावर सांगितलं 13 मे श्री श्री रविशंकर गुरुजींचा वाढदिवस असतो. संध्याकाळची वेळ 7 वाजता डॉट. नागपूरची टीम किंवा मुंबईची टीम किंवा बैंगलोर टीम न मालूम क्या होगा, हम लोग 2-4 लोग बैठ जाते हैं और काम हो जाता है. बालाजी सारखे, अग्रवाल सर सारखे, चव्हाण सर सारखे, काळे साहेबांसारखे हे लोक 4-5-7 लोक, 18 सारखे, आणखी 2-4 वानखेडे ताई आहेत, एकाडे ताई आहेत, असे 5-7 लोक साथ देतात आणि काम मोठे होते. तुम्ही फ्रँकली स्पीकिंग, आपको लगता है कि बहुत बड़ा हो गया, ऐसा कुछ नहीं. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा फार निवडक होते, जे होते ना ताकदीचे, आणि तुम्ही सर्व, आपण सर्व आय आणि यूचा प्रवास संपून महाराजांच्या उपस्थितीमध्ये वहीच्या प्रवासाची सुरुवात करताय. मी एक छोटीशी भेट म्हणून जलताराच्या कामासाठी वाशिम जिल्ह्यात सर्वात जास्त जिथे लाडेगावला 351 आपले जलतारा ऑलरेडी झालेले आहेत बाबांच्या वाढदिवसानिमित्त, तर तसेच अनेक लाडेगावला मागे टाकणारे आपल्याला या एरियात निर्माण करायचे. तर या कामासाठी छोटीशी भेट म्हणून माझ्या वडिलांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त 11,000 रुपये जाहीर केले होते. ते मी 11,000 रुपये डॉक्टर साहेबांना सुपूर्द करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि माई प्रसिद्ध जलतज्ञ, डेडिकेटेड सामाजिक कार्यकर्ते आणि घरचे श्रीमंत असून सुद्धा पाण्याच्या कामासाठी अतिश्रीमंत ठरणारे माझे मित्र माननीय नानवटे साहेब, यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. नेमके ते सांगणारे जलतारा काय आहे शॉर्टकट साध्या भाषेत, आणि जलताराचं महत्व काय आणि फायदे काय, आपण कसं त्याचं काम वाढवायचं आहे, दोन्ही गोष्टी शासनातर्फे कसं आहे आणि शासनातर्फे होत नसेल तर निकषात बसत असेल तर आपण कसं करायचं. माझे मित्र रिसोडला काही वेळ नाही वाटते पाहिजे डॉक्टर साहेब, त्यांचे ऑलरेडी 35 खड्डे त्यांनी पैसे स्वतःच्या खिशातून केले आणि 100 खड्ड्याचं नियोजन झालेलं आहे. हो सकता है यार, अपने खेत के लिए काय के लिए किसकी राह देंगे, फायदे पे मिल रहा है तो ठीक है, ये तो हमने रुकना नहीं चाहिए. यासाठी मी नानावटे साहेब विनंती करतो की त्यांनी माईक आपल्या हातात घ्यावं. 11,000 रुपये प्लीज डॉक्टर साहेबांनी स्वीकार करावे. हे 11,000 लाडेगाव सोडून वाशिम एरियामध्ये जिथे कुठे तुम्हाला वाटतं डॉक्टर साहेबांना कि थोड़ा कम गिर रहे हम, तो वहाँ ये 11,000 आपको डॉक्टर साहब यूज करना है. 11,000 एक केवल छोटी शुरुआत है, कारवा अभी बाकी आहे. आम्ही इकाई तलावाच्या वेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल, ऑल इंडिया रेकॉर्ड आम्ही केलं त्यावेळेस आमच्याकडे खूप काही नियोजन आणि काय आमची संस्था पण नाहीये. आम्ही 5 लाख रुपयाचं लोकसहभागातून तलावाचं गाळ साफ करण्याचं काम फक्त आणि फक्त 10 दिवस 10 रात्रीमध्ये करून ऑल इंडिया रेकॉर्ड केलं. त्यानंतर उशीर झाला, 24 मेला मीटिंग घेतली. सगळ्यांचा विरोध असताना काही लोकांच्या निवडक लोकांच्या साथीने आम्ही एकपूजी तलावातला 7,000 ट्रॅक्टर का लोक सहभागातून अवघ्या 11 दिवसामध्ये पूर्ण केला. आम्ही केला म्हणजे निश्चितच ईश्वराने 5-7 लोकांची नेमणूक केली आणि ईश्वरामुळे आम्ही करू शकतो. तर इतना बडा काम हो सकता है तर क्यों नहीं. मला सांगताना आनंद होतो. मी नाव डिक्लेअर करणार नाही, पण लवकरच शुभ वार्ता तुमच्याकडे येऊ शकते 24 तासामध्ये. एक मोस्ट डेडिकेटेड कमिशनर आपल्याला मिळणार आहे. आणखी कारवा बढ़ते जाएगा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.